सांगलीच्या जत तालुक्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय। जत तालुक्यातील 3.5 लाख पशुधन संकटात सापडले। मोठ्या प्रमाणात हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे, तर उपलब्ध चाऱ्याचे दर न परवडणारे आहेत। तर शासनाकडून चारा छावण्या सुरू न झाल्याने जनावर विक्रीचाच पर्याय उरल्याचं शेतकरी सांगतात। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परिसरात 100हून अधिक मेंढपाळांच्या मेंढ्या उष्माघाताने दगावल्या। वाढलेल्या तापमानात उष्माघाताचा त्रास झाल्याने मेंढ्या दगावल्याचा अंदाज पशुवैद्यकीय विभागाने वर्तवला। घटनास्थळी पंचनामे सुरू असून आजारी मेंढ्यांवर उपचार सुरू आहेत। वर्ध्यात कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गायीची सुटका करण्यात बजरंग दलाला यश आले। मध्यरात्रीच्या सुमारास बजरंग दलाने पोलिसांच्या मदतीने ट्रकचा सिने स्टाईल पाठलाग केला। यात 8 जनावरं कोंबून नेताना आढळली। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। चंद्रपुरात 12.90 क्विंटल वजनाचे 25.80 लाख रुपये किमतीचे चोर बीटी बियाणं जप्त करण्यात आलं। चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी कृषी विभागाने ही धडक कारवाई केली। या प्रकरणी आकाश राऊत नामक आरोपीसह वाहन ताब्यात घेण्यात आले। नांदेड जिल्ह्यात लूटमार करून धुमाकूळ घालणाऱ्या 11 दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 44 मोबाईलसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात बार रेस्टॉरंटमध्ये चोरी झाली। रेस्टॉरंटमधील रोख रक्कम आणि दारू चोरट्यांनी लंपास केली। या टोळीतील 2 सदस्य सीसीटीव्ही चित्रित झाले। त्या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेणं पोलिसांनी सुरू केलं। गोंदियात एका तरुणानं त्याच्या मित्राचाच खून केलाय। प्रतीक असे आरोपीचं नाव आहे। मृत तरुणानं दारूच्या नशेत लग्न कार्यात शिवीगाळ केली होती। यावरून प्रतीकनं त्याची हत्या केली। त्यानंतर तो फरार झाला। त्याच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथकं पाठवण्यात आली होती। पोलिसांनी प्रतीकला मोठ्या शिताफीनं अटक केली आहे।